विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण बी ए प्रथम वर्ष एस-एल मराठीची जी अभ्यासपत्रिका आहे, या अभ्यासपत्रिकेत 3 विभाग आहेत. त्यातला पहिला विभाग आहे गद्य विभाग. हा गद्य विभाग पहिला विभाग आहे. दुसरा विभाग आहे पद्य विभाग आणि तिसरा विभाग आहे उपयुक्त मराठी. या 3 विभागापैकी आपला पहिला गद्य विभाग आपला शिकून झालेला आहे. आज आपण दुसऱ्या विभागाला सुरुवात करत आहोत. तो विभाग म्हणजे पद्य विभाग. पद्य विभाग म्हणजे कविता. आपल्या सर्वांनाच हा विभाग ज्ञात आहे, हा विभाग परिचयाचा आहे. या विभागाच्या संदर्भामध्ये वेगळ्या प्रकारची ओळख करून देण्याची आवश्यकता वाटत नाही असं मला वाटते. कारण आपण अगदी लहानपणापासून पद्य विभाग कविता वाचत आलेला आहोत, अभ्यास करत आलेले आहोत. त्यामुळे फक्त वेगवेगळ्या 3 विभागामध्ये या एस-एल मराठीच्या अभ्यासक्रमाची विभागणी करण्यात आलेली आहे. त्यापैकी पहिला विभाग आपला शिकून झालेला आहे आणि आज दुसऱ्या विभागाला म्हणजेच अर्थात पद्य विभागाला आपण सुरुवात करत आहोत. पद्य विभागामधली पहिली कविता आहे मुलांनो, आणि त्या कवितेचं नाव आहे समयासी सादर व्हावे. या कवितेचे अर्थात या अभंग रचनेचे कवी अभंगकार आहेत संत सावतामाळी. अशा पद्धतीने आपण या पहिल्या पद्य विभागातील पहिल्या कवितेचा पहिल्या अभंगाचा आपण विचार करणार आहोत. आणि अशा प्रकारची रचना आपण वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने आपण अभ्यास करत आलेला आहोत. अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची कविता अभंग रचना जर कोणती असेल तर समयाशी सादर व्हावे. मुलांनो, हा अभंग, ही कविता, ही अभंग रचना खूप महत्त्वाची आहे आणि खूप मूलभूतसुद्धा आहे. या अभंगाकडे आपण कसं पाहतो, कसं बघितलं पाहिजे आणि संतांनी कसं पाहिलेलं आहे आणि आपण कसं पाहतो, याचा महत्त्वपूर्ण विचार या अभंगाच्या माध्यमातून, या कवितेच्या माध्यमातून आपण विचार करणार आहोत. आणि पुन्हा एकदा मी सांगतो, या कवितेचं अर्थात या अभंगाचं, या अभंग रचनेचं नाव आहे समयाशी सादर व्हावे. या कवितेचे, या अभंगाचे अभंगकार अर्थात कवी संत सावतामाळी आहेत. मुलांनो, हा अभंग आपण वेगवेगळ्या वातावरणामध्ये हा अभंग आपण ऐकलेला आहे. गावामध्ये, कुटुंबामध्ये, घरामध्ये, वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये, धार्मिक कार्यक्रमामध्ये किंवा सांप्रदायिक कार्यक्रमामध्ये, मंदिरावर अशा प्रकारचा अभंग आपण ऐकलेला आहे, आपल्या कानावर सुद्धा पडलेला आहे. ही अशा प्रकारची अनेक अभंग रचना आपल्या समाजामध्ये, समूहामध्ये लोकगीत प्रमाणे झालेली आहेत. प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये एखादी अंगाईगीत आपल्या कानावर पडावी अशा प्रकारचे अभंग सकाळ संध्याकाळ अशा प्रकारचे अभंग टी व्हीच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून आपण ऐकतो. आणि त्यामुळे हा अभंग अतिशय सर्वपरिचित अशा प्रकारचा अभंग आहे आणि त्या अभंगाचं नाव आहे समयाशी सादर व्हावे. मुलांनो, या अभंगाच्या संदर्भामध्ये आणि या अभंगाचे जे अभंगकार आहेत संत सावतामाळी, या दोन्ही बाबतीमध्ये आपण याचा परिचय करून घेणार आहोत, प्रस्तावना पाहणार आहोत. मुलांनो, संत सावतामाळी यांना संत साहित्यामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये किंवा भागवत संप्रदायामध्ये अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं स्थान आहे. एवढंच नव्हे तर अनन्यसाधारण अशा प्रकारचं स्थान आहे. वारकरी संप्रदायामध्ये महत्त्वाचं योगदान 18 पगड जाती धर्मातील संतांचं राहिलेलं आहे. अशा प्रकारचे 18 जाती धर्मातील, वेगवेगळ्या धर्मातील, वेगवेगळ्या जातीतील, विविध पंथातील लोकांनी या संत साहित्यामध्ये एक महत्त्वाचं कार्य, महत्त्वाचं वाङ्मयीन कार्य त्यांनी केलेलं असल्यामुळे हा संप्रदाय अतिशय प्रगल्भ, अतिशय श्रीमंत अशी ते अतिशय सशक्त अशा प्रकार संप्रदायाचं स्थान निर्माण झालेलं आहे. संत सावतामाळी यांचं पूर्ण नाव सावता परसुबा माळी.
असं पूर्ण नाव आहे. मुलांनो, हे जी संत आहेत, हे जे अभ्यासक्रमाला जे संत असतात मुलांनो, या संतांच्या संदर्भामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न येतात. मुलांनो, गद्य विभागातला पहिला पाठ असो किंवा पद्य विभागातली पहिली कविता असो, या पहिल्या घटकावर, पहिल्या धड्यावर, पहिल्या कवितेवर, पहिल्या पाठावर प्रश्न परीक्षेमध्ये येतोच 100% येतो मुलांनो. त्यामुळे पहिला धडा, पहिली कविता, पहिला पाठ, पहिली रचना कधीच अभ्यास करायचं विसरू नये मुलांनो. कारण अशा घटकावर प्रश्न परीक्षेमध्ये येतात. तर संत सावतामाळी यांच्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या अनुषंगाने आपण विचार करत आहोत, चर्चा करत आहोत. संत सावतामाळी, आपला संत सावतामाळी हे एवढं माहीत आहे, पण त्यांचं पूर्ण नाव काय आहे आपण त्याचा आपण विचार करत नाही. त्यामुळे कधी कधी स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात. आणि संत सावतामाळी यांना आपण ऐकलेलं असते, संत सावतामाळी यांना वाचलेलं असतं. संत सावतामाळी यांच्या संदर्भामध्ये बरीचशी चर्चा आपल्या कानावर पडलेली असते, परंतु आपण नेमकेपणानं ते लक्षात ठेवत नाही. आपल्याला एक सवय असते ढोबळ मनाने ऐकायची. एखादी चर्चा, एखादा विषय, एखादं व्याख्यान, एखादा ऑनलाईन तास अगदी सूक्ष्मपणे बारकाव्यानिशी आपण त्या घटकाकडे पाहत नाही, त्याचं अवलोकन करत नाही आणि त्याचा आस्वाद घेत नाही. मग कधी केव्हा स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरला आणि त्यामध्ये प्रश्न पडला की अरे आपण कुठंतरी ऐकलेलं आहे, आपण कुठंतरी वाचलेलं आहे, आपल्याला कोणीतरी सांगितलेलं आहे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न तेव्हा पडतात मुलांनो. कारण MCQ परीक्षेमध्ये पहा, अंदाजे पंचे किंवा फापट पसारला अजिबात वाव नसतो. अगदी 4 पर्याय असतात. 4 पर्यायापैकी नेमका पर्याय, आपल्याला अचूक पर्याय माहीत असणं गरजेचं आहे. तेव्हाच एक पैकी एक प्रश्न सोडवला की 1 मार्क मिळतो मुलांनो. त्यामुळे अतिशय सखोल, अतिशय चिकित्सक, अतिशय सखोलपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. मुलांनो, आपल्याला कसं तरी आघळ-पघळ अभ्यास करण्याची आपल्याला सवय लागलेली असते. अशातून मुलांनो व्यक्तिमत्व विकास होत नाही, आपल्या हाती काही साध्य होत नाही. त्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारची अवस्था आपल्या विद्यार्थ्यांची होते मुलांनो. म्हणून कोणत्याही घटकाचा तुमचे जे विषय आहे, तुमची जी अभ्यासपत्रिका आहे, त्या अभ्यासपत्रिकेचा आधी डिटेलपणे अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुमच्या जीवनाला आकार आणि उकार मिळणार नाही, तुमचं व्यक्तिमत्व डिझायर होणार नाही, तुमचं व्यक्तिमत्व विकसित होत नाही. मुलांनो, हे सगळे आधी साधे प्रश्न आहेत. पहा, साधे प्रश्न आहेत, बेसिक. आपलं साधं सोपंच आपला येत नाही मुलांनो. आणि आपण पहा, आपण गोष्टी करतो कुठले UPSCच्या, आपण कुठल्या गोष्टी करतो आपण MPSCच्या. अरे बाबा, MPSC UPSCचे अभ्यास करत असताना अगोदर आपला बेसिक पाया आपला तयार होणं गरजेचं आहे. बेसिक पाया जर मजबूत असेल, बेसिक कॉन्क्रीट जर तुमचं चांगलं असेल, तर तुम्ही पहा MPSCकडे तुम्ही वाटचाल करू शकता, UPSCकडे तुम्ही वाटचाल करू शकता मुलांनो. आणि अशा बेसिक घटकामुळे, अशा बेसिक नॉलेजमुळे, अशा बेसिक इन्फॉर्मेशनमुळे तुमच्यामध्ये आत्मविश्वास, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स तयार होऊ शकतो. अशा प्रकारच्या आपल्या पद्यविभागातली जी पहिली कविता आहे, संत सावतामाळी यांची पहिली कविता आहे मुलांनो. कधी कधी अभंगसुद्धा विचारतात मुलांनो. समयाशी सादर व्हावे या अभंगाचे किंवा या कवितेचे किंवा या रचनेचे पहा टिंब कवी आहेत किंवा टिंब अभंगकार आहेत, माहीत असणं गरजेचं आहे मुलांनो. त्यामुळे अभ्यास अतिशय चांगला, अतिशय बारकावण्याशी करणं गरजेचं आहे. संत सावतामाळी यांचं पूर्ण नाव सावता परसुबा माळी आहे. संत सावतामाळ्यांचा जन्म 1250 मध्ये झालेला आहे मुलांनो. संत सावतामाळीचा जन्म 1250 मध्ये झालेला आहे, तर मृत्यू 1295 मध्ये झालेला आहे. एकंदर संत सावतामाळी यांना फक्त 45 वर्षेच जगता आलेलं आहे. 45 वर्षे संत सावतामाळी जगलेले आहेत. संत सावतामाळी यांना 45 वर्षाचंच आयुर्मान लाभलेलं आहे. संत सावतामाळी यांच्यासारखी माणसं हे अधिक काळ, जास्त काळ, प्रदीर्घ यांना आयुष्य लाभायला पाहिजे. परंतु चांगल्या माणसांना जास्त काळ आयुष्य मिळत नाही. हे अतिशय शोकांतिक आहे किंवा खेद आहे. म्हणून कोण किती जगावं आणि कोण किती काळ वास्तव्य करावं हे कोणाच्याच हातात नाही.
संताच्या सुद्धा हातात नाही, माणसाच्या सुद्धा हातात नाही, सामान्य माणसाच्या सुद्धा हातात नाही. म्हणून मुलांनो, जोपर्यंत आपण हयात आहोत, जोपर्यंत आपण जिवंत आहे, चांगलं जीवन जगा, स्वच्छंदी जीवन जगा, आनंदी जीवन जगा. आणि अशा पद्धतीने हा विचार या ठिकाणी मांडलेला आहे मुळापुढा. संत सावतामाळी हे मुलांनो माळी समाजातले संत आहेत. माळी समाजातले एक चांगलं व्यक्तिमत्व आहे मुलांनो. आता संत सावतामाळी पहा यांचा जन्मगाव आरण आहे मुलांनो. संत सावतामाळी यांचा जन्म आरण या गावी झालेला आहे. आरण हे तालुका माढा, जिल्हा सोलापूर इथले संत सावतामाळी आहेत मुलांनो. पहा, कारण संत सावतामाळी यांचं गाव पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. तुम्ही जर कधी पश्चिम महाराष्ट्रात गेला असाल तर माढा तालुका आपल्याला माहीत आहे. या माढा तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील आरण गावचे संत सावतामाळी आहे. तसे संत सावतामाळी यांचं मूळ गाव हे लातूर जिल्ह्यातील औसा आहे मुलांनो. लातूर जिल्ह्यातील औसा हे संत सावतामाळी यांचं मूळ गाव आहे. परंतु लातूरपासून पंढरपूर थोडं जवळच्या अंतरावर असल्यामुळे हळूहळू पंढरपूरचा प्रवास करत करत संत सावतामाळी यांचं कुटुंब पंढरपूर जवळ काही अंतरावरच हे आरण गाव आहे, या गावी जाऊन स्थायिक झाले आहेत आणि इथेच संत सावतामाळी यांचा जन्म झालेला आहे. संत सावतामाळी यांच्या आईचं नाव नांगिताबाई आहे मुलांनो. नांगिताबाई, वडिलांचं नाव पाहिलेलं आहे. अशाच प्रकारचे प्रश्न विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये आणि स्पर्धा परीक्षेमध्ये येतात मुलांनो, हे लक्ष असू द्या. आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे जनाबाई. पहा, वडिलाचं नाव विचारतात, आईचं नाव विचारतात, पतीचं नाव विचारतात, त्यांचा जन्म कधी झालेला आहे, पहा कधी झालेला आहे, मृत्यू कधी झालेला आहे, आणि त्यांचं जन्मगाव कोणतं आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या तालुक्यात. अशा प्रकारचे वेगवेगळे विविधांगी प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा तुमच्या विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे अतिशय बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. संत सावतामाळी यांचे वडील व आजोबा पंढरपूरचे विठ्ठल भक्त होते मुलांनो. पंढरपूरचा विठ्ठल, पंढरपूरचा पांडुरंग हा आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. अतिशय हे आपलं कार्तिकी आषाढी आणि कार्तिकी यात्रा हे आपल्याला सर्वांना माहीत आहे मुलांनो. महाराष्ट्रामध्ये पंढरपूरच्या संदर्भामध्ये पंढरपूरचं देवस्थान, पंढरपूरचं जे दर्शन आहे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे मुलांनो. प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये विठ्ठल भक्त नाही असा एकही गाव, एकही कुटुंब, एकही व्यक्ती भेटणार नाही. अशा प्रकारचं विठ्ठलमय अशा प्रकारचं वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणूनच संत सावतामाळी यांचे वडील अर्थात परसुबा माळी व त्यांचे आजोबा हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे विठ्ठल भक्त असल्यामुळे घरामध्ये, कुटुंबामध्ये अशा प्रकारचं आध्यात्मिक, अशा प्रकारचं विठ्ठलमय वातावरण असल्यामुळे संत सावतामाळी सुद्धा एक विठ्ठलाचे भक्त झाले. आणि त्या विठ्ठलाच्या भक्तीतूनच संत सावतामाळी यांच्या तोंडून अभंगाची निर्मिती झालेली आहे. त्याचंच उत्तम उदाहरण जर कोणतं असेल, समाजाशी सादर व्हावे अशा प्रकारची रचना आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे मुलांनो. इतर संतांप्रमाणे संत सावतामाळी यांनी अभंग रचना केलेली आहे मुलांनो. संत सावतामाळी यांच्या नावावर फक्त एकूण 23 अभंग उपलब्ध आहेत. प्राध्यापक डॉक्टर गोस्वामी यांनी सकल संत गाथा संपादित केलेली आहे. या प्राध्यापक डॉक्टर गोस्वामी यांच्या सकल संत गाथेमध्ये संत सावतामाळी यांचे एकूण 23 अभंग उपलब्ध आहेत. कुठल्याही परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो मुलांनो, संत सावतामाळी यांच्या नावावर एकूण किती अभंग उपलब्ध आहेत, किंवा संत सावतामाळी यांची टिंबटिंब अभंग रचना उपलब्ध आहे. 23 अभंग रचना उपलब्ध आहे मुलांनो. बरीच माणसं खूप लिहितात, परंतु काही माणसं मोजकं लिहितात. पण ती मोजकी रचना
संपूर्ण समाजाला उद्बोधन करून जाणारी अशा प्रकारची रचना, अशा प्रकारचे अभंग आहेत. हे 23 अभंग आहेत मुलं. अभंग जे कधीच भंग होत नाही, जे कधीच नष्ट होत नाहीत, जे कधीच नाहीसे होत नाहीत, अशा प्रकारच्या रचना अभंग असं म्हणतात मुलांनो. 23 अभंग आजही अभंगच आहेत मुलांनो. ते कधीच भंग पावलेले नाहीत. प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक वारकरी भक्ताच्या मनामध्ये संत सावतामाळी यांचे अभंग सतत गुणगुणले जातात. अशा प्रकारचे लोकप्रिय अभंग संत सावतामाळी यांनी आपल्या रचनेच्या माध्यमातून समाजाला दिलेले आहेत. संत सावतामाळी यांनी आपला दैनंदिन व्यवहार, आपले दैनंदिन कर्म, आपले दैनंदिन कर्म आचरण सोडून विठ्ठल भक्ती, विठ्ठल विठ्ठल म्हणून त्यांनी भक्ती केलेली नाही, सेवा केलेली नाही. दररोजच्या दैनंदिन काम करत करत दररोजच्या रोजीरोटीमध्ये, रोजीरोटीच्या प्रश्नामध्ये, भाकरीमध्ये त्यांनी देव विठ्ठल शोधण्याचं काम केलेलं आहे. अशा प्रकारचे हे संत सावतामाळी आहेत मुलांनो. जसं आपल्या अभ्यासक्रमात समयाशी सादर व्हावे हा अभंग आहे, त्याचप्रमाणे संत सावतामाळ्याचे 23 अभंगही लोकप्रिय आहे. जनमानसामध्ये त्यांच्या अभंगाचं स्थान एक अलौकिक अशा प्रकारचं स्थान, अद्वितीय अशा प्रकारचं स्थान ते निर्माण केलेलं आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा आहारी. अशा प्रकारची रचना, सुपरिचित अशा प्रकारची रचना आहे. कांदा मुळा भाजी हाच विठ्ठल ध्यास त्यांनी त्यांच्या मनामध्ये निर्माण केलेला आहे. संत सावतामाळी हे व्यवसायाने शेतकरी होते. शेतकरी म्हटल्या तर तो शेतामध्ये रात्रंदिवस काम करतो, घाम गाळतो आणि त्यामध्येच वेगवेगळ्या भक्ताचं किंवा देवाचं, परमेश्वराचं रूप शोधण्याचं काम संत सावतामाळी यांनी केलं. कर्मचरणातच परमेश्वराची रूप शोधण्याचं काम संत सावतामाळी यांनी केलेलं आहे. प्रत्येक संत आपल्या आपल्या दैनंदिन जीवनात, दैनंदिन कर्मामध्ये, दैनंदिन कार्यामध्ये संत गोरा कुंभार असतील, सेना नावी असतील, चोका महार असतील, बंका महार असतील, अनेक संत आपल्या आपल्या कामामध्ये, आपल्या आपल्या कर्मामध्ये देव किंवा देवाचं रूप किंवा परमेश्वर रूप शोधण्याचं काम या लोकांनी केलं. त्यामध्ये संत सावतामाळी यांचा सुद्धा समावेश होतो. संत सावतामाळी यांच्या अभंगाच्या बाबतीमध्ये आपल्याला काही त्यांची विशेष आपल्याला सांगता येतात. संत सावतामाळी यांची अभंग रचना, संत सावतामाळी यांचे अभंग सर्वसामान्य माणसाला सहजपणे आकलन होतात, सहजपणे समजणारे, सहजपणे त्यातला मथितार्थ भावार्थ कळणारे अशा प्रकारचे अभंग संत सावतामाळी यांचे आहेत. म्हणून त्यांच्या अभंगाचा सहज सुलभता, सामान्यातला सामान्य माणूस जरी संत सावतामाळी यांच्या अभंगाचं वाचन जर केलं तर तो अभंग सहजपणे त्याच्या गळी उतरू शकतो आणि त्यातली गोडी आस्वादता त्याला आकलन होऊ शकते. अशा प्रकारचं एक अभंग विशेष आपल्यामध्ये सहज सुलभता, बाहोत्कटता, त्यांच्यामध्ये भावना, प्रेम, आपुलकी, परमेश्वराच्या संदर्भामध्ये, विठ्ठलाच्या, रुक्मिणीच्या संदर्भामध्ये बाहोत्कटता ओतप्रोत भरलेली आहे. संत सावतामाळी यांचे सर्वच अभंग गेय आहेत. गेयता, प्रधानता त्यांच्या अभंगाचा एक महत्त्वाचा गुणविषय आपल्याला सांगता येतो. आणि त्यानंतर प्रासादिकता, प्रत्येक अभंगामध्ये वेगवेगळे गुण, वेगवेगळे भाव, अशा प्रकारची रचना त्यामध्ये दडलेली आहेत. म्हणून सहज सुलभता, बाहोत्कटता, गेयता आणि प्रासादिकता हे संत सावतामाळी यांच्या अभंग रचनेचे विशेष आपल्याला सांगता येतात. अशा पद्धतीने आपण संत सावतामाळी यांचा, या अभंगाचा विचार करणार आहोत. मुलांनो, संत सावतामाळी हे अशा प्रकारचे संत सावतामाळी आहेत. मला पहा, कल्पना करा, आपण एक स्लाइड घेतलेली आहे. संत सावतामाळी ही कशी आपण संत सावतामाळीला यांना पाहिले. आपण आता सध्या 21व्या शतकामध्ये आपण जीवन जगत आहोत. 21व्या शतकामध्ये आपण वाटचाल करत आहोत. 21व्या शतकाच्या दिशेने आपण मार्गक्रम करत आहोत. संत सावतामाळी हे 12व्या शतकातील संत आहेत मुलांनो. त्यांचा जन्म 1250 मध्ये झालेला आहे, तर मृत्यू 1295 झालेला आहे. अशा प्रकारे संत सावतामाळी हे 12व्या शतकातील संत आहेत. मग आपल्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळे गूढता निर्माण होते. संत सावतामाळी ही कसे आहेत, कसे दिसतात, कसे त्यांची वेशभूषा होती, केसभूषा होती. हातामध्ये अशा टाळ आहेत, हे वाजवण्याचं साहित्य आहेत.
हरिनामाचं विठ्ठल रुक्मिणीचं जप करत संत सावतामाळी बसलेले आहेत. अशा प्रकारचा फेटा बांधलेला, कपाळाला भाली टिळा लावलेला आणि विठ्ठल 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 अशा प्रकारचा विठुमाऊलीचा जयघोष करत संत सावतामाळी यांची प्रतिमा आपण आपल्यासमोर. संत सावतामाळी अशा पद्धतीने अनेक संत वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेलेले आहेत आणि त्यांचं कार्य, त्यांची अभंगरचना ही अतिशय महत्त्वाची आहे, मूलभूत आहे. अशा या लोकांच्याच रचनेवर आपण अनेक महत्त्वाचे विचार आपण मांडण्याचं काम करत आहोत. आपण पुढच्या तासाला आपण प्रत्यक्ष अभंगाला सुरुवात करूयात मुलांनो. तो अभंग संत सावतामाळी यांनी कसा लिहिलेला आहे, कसा मांडलेला आहे, त्यांच्या अभंग रचनेतून कोणता विचार, कोणती भावोत्कटता, कोणती सहजसुलभता व्यक्त होते, त्याचा विचार आपण प्रत्यक्ष उद्या तासाला करणार. तोपर्यंत धन्यवाद.